काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना धाराशिव जिल्ह्यातून समोर आली आहे। 28 फेब्रुवारीच्या रात्री उघडकीस आलेल्या या घटनेत सख्या चुलत्यानं आपल्या 13 महिन्यांच्या पुतणीची गळा दाबून हत्या केली आहे। शंकरेश्वर माने नावाचा तो सैतान काका एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पुरावा नष्ट करण्यासाठी चिमुकल्या पुतणीच्या शरीराचे कोयत्यानं 7 तुकडे केले आणि ते तुकडे पोत्यात बांधून शेतातील एका नाल्यात पुरून टाकले। अत्यंत सावधगिरीनं त्यानं हा सगळा प्रकार घडवून आणला आणि त्यानंतर जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात शंकरेश्वर माणे गावात वावरत होता। दुसरीकडे पोलिसांसह सगळेच जण त्या बेपत्ता चिमुकलीचा शोध घेत होते, पण ती काही केल्यास सापडत नव्हती। अशातच गावातील एका व्यक्तीनं पोलिसांना खात्रीशीर माहिती दिली आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या हत्याकांडाचा उलगडा झाला। आरोपी शंकरेश्वर माने पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला, त्यानं अवघ्या 13 महिन्यांच्या आपल्याच पुतणीची अमानुष पद्धतीनं हत्या नक्की का केली, पोलिसांच्या चौकशीत त्यानं कोणती धक्कादायक कबुली दिली आहे आणि या सगळ्या घटनेचं खापर त्या चिमुकलीच्या आईवर का फोडलं जात आहे, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर। मंडळी, ही घटना घडली आहे धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी या गावात। प्रत्यक्षात 2 घटना घडलेल्या आहेत आणि त्या दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध असल्याचं बोललं जात आहे। पहिली घटना अशी आहे की गवळेवाडी गावातील 22 वर्षीय विवाहित महिला 22 फेब्रुवारीला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती। लग्न होऊन सुद्धा तिचे परपुरुषासोबत अनैतिक प्रेमसंबंध जुळले होते आणि ही विवाहित महिला दुसरी तिसरी कुणी नसून आरोपी शंकरेश्वर माने याची भाऊजाई सीमा होती, म्हणजेच त्याच्या भावाची पत्नी। 22 फेब्रुवारीला सीमा अचानक गायब झाली। गावात शोध घेतला असता ती कुठेच दिसून आली नाही, त्यामुळे तिचा पती महादेव माने यानं तामलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा शोध चालू केला। याच दरम्यान 27 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास याच महिलेची 13 महिन्यांची मुलगी आराध्या देखील घरातून गायब झाली। त्यानंतर त्या चिमुकलीच्या वडिलांनी म्हणजेच महादेव माने यांनी तामलवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली। पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 137 उपकलम 2 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास चालू केला। पण प्रियकरासोबत पळून गेलेली आईच तिच्या मुलीला गुपचूप घेऊन गेली असावी असा पोलिसांचा समज झाला। त्यामुळे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून ताबडतोब आराध्याच्या आईचा म्हणजे सीमाचा व तिच्या प्रियकराचा आधीच कसून शोध चालू केला। त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला तुळजापूर तालुक्यातील बावी या ठिकाणी सीमा सापडली। पोलिसांनी तिच्याकडे सखोल चौकशी केली, पण आपली मुलगी आराध्या आपल्याकडे नसल्याचं तिने पोलिसांना सांगितलं। स्वतः सीमा देखील आता खूप घाबरलेली होती। मुलीचा शोध घेण्यासाठी ती सुद्धा आटापिटा करू लागली। त्यानंतर मग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चिमुकलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आणि आराध्याचा चहूबाजूंनी शोध सुरू झाला। तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मुलगी बेपत्ता झाली त्याच दिवशी तिचा चुलता म्हणजे शंकरेश्वर माने हा तिला घेऊन जाताना दिसला होता। पोलिसांना माहिती देणारा गावातील एक व्यक्ती होता, ज्याला 27 फेब्रुवारीच्या पहाटे शंकरेश्वर हा आराध्याला कुठेतरी घेऊन जातो हे दृश्य पाहिलं होतं। मग काय, तामलवाडी पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता शंकरेश्वर मानेला ताब्यात घेतलं। सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, मग पोलिसांनी त्याला आपल्या खाक्या दाखवताच त्यानं आपला गुन्हा कबूल केला। पण आरोपी शंकरेश्वरनं चौकशीत दिलेली कबुली ऐकून पोलीसही हादरून गेले। त्याने सांगितलं की आराध्याची आई एका परपुरुषासोबत पळून गेली आहे, तिच्यामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी होते, तसंच ही मुलगी माझ्या भावाच्या रक्ताची नाही असा संशय माझ्या मनात घर करून होता। याच रागातून 27 फेब्रुवारीच्या पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान मी आराध्याला घरातून उचललं आणि शेतात नेलं। तिथे पहिल्यांदा तिचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रागाच्या भरात सत्तुरानं तिच्या चिमुकल्या शरीराचे 7 तुकडे केले। त्यानंतर ते तुकडे एका पोत्यात भरून शेतातील चारीमध्ये पुरून टाकले। मंडळी, शनिवारी रात्री आरोपीनं दिलेल्या या धक्कादायक कबुलीनंतर रविवारी म्हणजेच 1 मार्चच्या सकाळी 8 वाजता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्या ठिकाणी तुळजापूरचे तहसीलदार आणि पंचांसमोर नाल्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला। रक्ताने माखलेले पोते आणि त्यातील चिमुकलीचे तुकडे पाहून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला होता। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी तुळजापूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। दुसरीकडे तामलवाडी पोलिसांनी आरोपी शंकरेश्वर मानेच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय।
आता पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू असून प्राथमिक तपासात आरोपीच्या भावाच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्यानं त्याच्या मनात राग निर्माण झाला होता आणि तिची 13 महिन्यांची चिमुकली मुलगी आपल्या भावाची नसल्याचा संशय आरोपीला आला होता. त्यामुळे याच रागाच्या भरात त्यानं हे अमानुष कांड केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. पण दुसरीकडे या घटनेनं गवळेवाडी गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेत चुलत्यासह मयत मुलीच्या आईलाही तितकंच जबाबदार धरलं जात आहे. बाकी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.